महापालिका से लेकर मंत्रालय तक, अपराधों से लेकर राजनीति तक, हर समस्या की रिपोर्ट खास आपके लिए सीधा आपके मोबाइल फोन। आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज। नमस्कार, नया सवेरा न्यूज़ में आप सभी का स्वागत है। देखिए पूरी खबर विस्तार से। ठाणे कलवा के खार भूमि मैदान को उप मुख्यमंत्री अजित पवार के आदेशानुसार ताला लगाया गया। राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के शरद पवार गढ़ के विधायक जितेंद्र आव्हाड ने मैदान का दौरा किया। बच्चों के पालकों से मिले जितेंद्र आव्हाड ने बताया कि उप मुख्यमंत्री अजित पवार ने ठाणे के कमिश्नर एवं कलेक्टर की बैठक की और मैदान को तुरंत बंद करने का आदेश दिया। जितेंद्र आव्हाड ने कहा कि बच्चों के भविष्य के साथ मत खेलिए। उनके खेल मैदान को क्यों ताला लगाया जा रहा है? आपके इस एक निर्णय से कलवा के नागरिकों के मन से गिर गए हैं। अगर जितेंद्र आव्हाड को गिराना है, हराना है तो राजनीति में करिए, इन बच्चों के साथ मत खेलिए। मैंने कभी इस मैदान में राजनीति नहीं की, सिर्फ उनको सुविधा अपने खर्चे से उपलब्ध करा कर दी और ना ही किसी से एक भी लागत ली है। इतनी छोटी राजनीति करना शोभा नहीं देता। अगर कुछ करना है तो बगल के 72 एकड़ की जगह है जहां पर अनधिकृत काम लगातार हो रहे हैं, जगह लगातार छोटी होती जा रही है, उस पर कार्रवाई क्यों नहीं करते? कलवा के लोगों को एक बड़ा खेलने का मैदान क्यों उपलब्ध कराकर नहीं देते? मैंने लगातार इसके लिए आवाज़ उठाई है। तो वहीं जितेंद्र आव्हाड ने यह भी बताया है कि इसमें मुख्यमंत्री का कोई दोष नहीं है, लेकिन उनको भी इसमें हस्तक्षेप करना चाहिए और अधिकारियों को तुरंत ताला खोलने का आदेश देने चाहिए। यह उनके सुपुत्र का श्रीकांत शिंदे का मतदार संघ भी है कि अजित पवार उनके सुपुत्र को कलवा से गिराने का काम कर रहे हैं। और अंत में यह कहा कि यदि इसे रोका नहीं गया तो इसका संघर्ष बाद में होगा, लेकिन बच्चों के भविष्य के साथ खेलने नहीं देंगे। बच्चे मासूम होते हैं, यदि बच्चों का श्राप लगा तो बहुत महंगा पड़ेगा। यदि जितेंद्र आव्हाड को हराना है तो राजनीति के मैदान में आइए, अपने कुछ उम्मीदवार के लिए निचले स्तर की राजनीति ना करें। आप मुख्यमंत्री पद के दावेदार हैं, इस तरह की राजनीति आपको शोभा नहीं देती। हे कचऱ्यात असलेले मैदान आम्ही साफ करून त्याच्यामध्ये लाल माती टाकून विशेष कष्ट घेऊन ते खेळण्यायोग्य बनवलं। मी आता तुम्हाला इथनं उठल्यानंतर पिचेस पण दाखवीन। इथे 4-5 पिचेस आहेत प्रॅक्टिसच्या। इथे पावसाळ्यासाठी सोय म्हणून कॉन्क्रीटच्या पिचेस आहेत। इथे टर्फ आहे आणि आज तुम्ही बघता तिथे मॅच पण चालू आहे। आज ही सगळी लहान पोरं जी आली आहेत ती दररोज इथे खेळायला येतात। तुम्ही यांना विचारू शकता, मी कधीही मैदानावर येत नाही। माझं काम आहे फक्त सोय करून देणं आणि आपल्या पोरांना एक खेळण्याची जागा आणि त्याच्यातनं चांगले खेळाडू तयार करणं, एवढ्या एकाच उद्देशाने हे मैदान तयार करण्यात आलं। आता मी तुम्हाला सांगतो की 13 वर्षाखालील भास्कर ट्रॉफी इतकी 10 मुलं सिलेक्ट झाली। मागील वर्षी 14 वर्षे मुंबईच्या टीममध्ये आर्यन विचारे हा लेफ्ट आर्म स्पिनर सिलेक्ट झाला। आज 9 गरीब पोरांना इथे मोफत प्रशिक्षण दिलं जातं। लीलन तावडे ही कळव्याची कन्या 23 वर्षाखालील मुंबईच्या संघात खेळायला सावंतवेलीला आज गेली आहे। काही चांगल्या खेळाडूंना आज इंडोर प्रॅक्टिस मोफत दिली जाते व अशा दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी अगदी ठाण्यात सुद्धा होत नाही। असं असताना हे कुठल्याही पक्षाचं व्यासपीठ न करता हे अकॅडमीच्या हातात दिलं आणि सकाळी 5 वाजता ही पूजा हे मैदान उघडते आणि दिवसभर ती मैदानातच असते। हे त्या आईवडील जे आले त्यांना सगळ्यांना माहिती आहे की या मैदानात पूजाच असते आणि पूजा हे सगळं मैदान पाहत असते। इथे कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप होत नाही। असं असताना अचानक या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 5-6 दिवसापूर्वी इथले कलेक्टर, इथले CP, इथले म्युनिसिपल कमिशनर आणि इथले सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस ग्रामीण भाग या चौघांना आपल्या केबिनमध्ये बोलवलं, म्हणजे देवगिरी बंगल्यावर बोलवलं आणि त्यांना त्यांच्या भाषेत सांगितलं। त्यांची भाषा कशी आहे तर उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की हे मैदान उघडं कसं काय। या मैदानाला ताबडतोब टाळं लावा। संध्याकाळी महसूलचे अधिकारी आले आणि टाळं लावून गेले। ते महसूलचे अधिकारी पण सांगत होते की चुकीचं आहे, कारण का मागचे जे कलेक्टर होते राजेश नार्वेकर यांच्याकडे देखील तक्रारी गेल्यानंतर राजेश नार्वेकर मैदानात आले होते न सांगता आणि त्यांनीच मग महसूल अधिकाऱ्यांना सांगितलं की एवढी चांगली लहान पोरं तिथे खेळतात
कशाला आपण मैदान बंद करायचं? एक तर कळव्यात कुठेही मैदान उपलब्ध नाही, आणि हे मैदान जर तसंच राहिलं असतं तर इतर ठिकाणी जशा झोपडपट्ट्या मैदानात झाल्या आहेत तशा झोपडपट्ट्या झाल्या असत्या. आज ठाण्याचं सेंट्रल ग्राउंड इथे दररोज जवळजवळ 500-700 पोरं येऊन खेळतात. ते ग्राउंड कोणाचं आहे माहिती आहे? ते ग्राउंड एअरफोर्सचं. एअरफोर्स ते कधीही बंद करू शकतात, पण त्यांनीही खेळायला लोकांना जागा मिळाली पाहिजे या एकाच उद्देशाने ते ग्राउंड ओपन ठेवलंय. आम्ही काय इथे वाईट प्रोग्राम करतो का? मध्यंतरी श्रीकांत शिंदे म्हणजे शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे, शिवसेना, त्यांनी इथे 3 दिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला. कोणी त्याला अडसर केला? इथे मध्यंतरी खेळ पैठणीचा एका राजकीय पक्षाने हे केलेलं, कोणी त्यांना अडवलं? माझ्याकडनं आजपर्यंत एकदाही राजकीय व्यासपीठ इथे लावण्यात आलेला नाही. असं असताना अजितदादांनी हा हुकूम का दिला? ज्याला कोणाला आमदार बनायचं आहे त्यांनी जरूर आमदार बनावं, पण आमदार बनताना या उमळणाऱ्या कळ्यांना कुस्करून टाकण्याचं काम कोणी करू नये. इथे कित्येक संध्याकाळी आई वडील आपल्या मुलांना हाताला धरून घेऊन येतात, बसतात आणि नंतर संध्याकाळी जाताना परत घेऊन जातात. सकाळी देखील पोरं प्रॅक्टिसला येतात, आणि इथलेच नाही तर मुंब्रा ठाण्यातले पोरं पण इथे प्रॅक्टिसला येतात, कारण का अशी सोय कुठेही उपलब्ध नाही. भिवंडीची पण पोरं येतात. आता हे जे आहे बाथरूम, ज्याला ते अतिक्रमण म्हणतात, त्या बाथरूम मध्ये सगळ्या पोरी जातात, सगळे कपडे बदलतात. आता अजित पवारांची काय इच्छा आहे की यांनी झाडाखाली बसावं काय? आणि नको ती दादागिरी कशाला? महाराष्ट्रात खूप कामं करण्यासारखी आहेत, आणि लावायचंच लॉक लावायचंय ना तुम्हाला, तर बाजूला 72 एकर जमीन आहे, इंच आणि इंच खाल्ली जाते. मी दरवेळेस विधानसभेमध्ये बोंबलतो की ही थांबवा, जरा चौकशी करा तिथे किती इलिगल बिल्डिंग झाल्या आहेत, आणि हिम्मत असेल अजितदादा तर त्याच्यावर कारवाई करायला सांगा. हे लहान पोरांची मैदानं बंद करून तुम्ही मर्दमुखी गाजवत नाहीये. त्यामुळे मी आज ही पत्रकार परिषद त्याच्यासाठीच आयोजित केली होती की अजितदादा महाराष्ट्राचं राजकारण करताय. आपण नेहमी सांगता मी विकासाचं राजकारण करतो, मी बाकी काहीच करत नाही. मग या पोरांचा विकास होऊ नये असं आपल्याला वाटतं का? ज्यांच्या आई वडिलांना पोरांना आझाद मैदान, क्रॉस मैदान इथे घेऊन जाता येत नाही, सकाळी उठून जाता येत नाही. इथे MCA सिलेक्शन होतं, कालांतराने MCAचा सगळा कॅम्प आम्ही इथे आणणार होतो. हे सगळी बोलणी चालू असतानाच एक महसूलचा अधिकारी येतो पैठणकर नावाचा, आणि ते सांगतो मी लॉक लावणार. त्या पैठणकरला लहान पोरी नाहीत का? तो सुद्धा 18 वर्षाच्या पोराला एकदमच जन्म देऊन टाकला त्यांनी सुद्धा. तेव्हा हे संगनमताने झालेलं आहे. पण या ठिकाणी मी अजितदादांना सांगू इच्छितो की हा प्रकार करून तुम्ही कळव्याच्या जनतेच्या मनातनं उतरला आहात. मस्त कळव्याची पोरं इथे खेळायला येतात. आता तिथे मॅच चालू आहे. ती कोणाची मॅच आहे? संत निरंकारी बाबा आश्रमाची मॅच आहे. संत निरंकारी बाबा आश्रमाचे कळव्यात 1000 सदस्य आहेत, 1000 सदस्य. त्याला विचारा कोणी त्यांना अडवलं काय? अरे ज्या मैदानांना लॉक लावायचं तिथे लॉक लावा ना. तुम्ही नशीबवान आहात की तुमच्या इथे एक स्टेडियम बनलं शरद पवारांच्या आशीर्वादामुळे, त्याला मान्यता मिळाली. पण तुमच्याकडे बारामतीमध्ये सगळीकडे सुंदर सुंदर सगळं करायचं, आणि इथे आम्ही आमच्या मेहनतीने करतो ते तिथे लॉक लावायला सांगायचं. अजित दादा हे धंदे बंद करा. तुम्हाला मला पाडायचं आहे, निवडणुकीत मला हरवायचं आहे, मला माहिती आहे, पण ही पद्धत नाही हरवायची, आणि अशा पद्धतीने तर तुम्ही हरवूच शकत नाही. आजच तुमचा जो कोणी उमेदवार असेल तो, आणि तुम्ही कळव्यातल्या लोकांच्या मनातनं पडले आहात. इथे सगळी मराठी माणसं आहेत, मध्यमवर्गीय मराठी माणसं आहेत. त्यांची देखभाल करणं हे आमदार म्हणून माझं कर्तव्य आहे.
मी त्यांचा पालकत्व स्वीकारलेलं आहे. आणि तुम्ही कोणाचं तरी ऐकता, सकाळी 7:30 वाजता अधिकाऱ्यांना बोलवता, संध्याकाळपर्यंत मला बंद पाहिजे. हे काय अजित दादा? असं छोट्या राजकारणात पडू नका. तुम्ही फार मुख्यमंत्री होण्याची ताकद असलेले नेते आहात. तुम्ही नेते आहात हे मी मान्य करतो, पण तुमच्या नेतृत्वातल्या उणिवा तुम्ही अशा जाहीररित्या दाखवू नका. पटकन कोणाचा तरी कानात बोलला म्हणून ऐकू नका. आणि आम्ही उद्या जर आम्हाला खेळायला बंदी घातली तर आई वडिलांसकट आतमध्ये इथे बसू आणि आमरण उपोषणाला सुरुवात करू. आम्ही दादागिरी आम्हाला हलक्यात घेऊ नका. केवळ जितेंद्र आव्हाडला त्रास द्यायचा, त्याला निधी द्यायचा नाही, त्याला कुठेतरी अडवायला बघायचा, त्याला खोट्या केसेसमध्ये अडकवायचं, हे सगळं चालेल. पण ह्या लहान पोरांचा खेळ मी कधीच बंद होऊ देणार नाही. आणि याच्यात कळवा माझ्या बरोबर आहे. आतमध्ये जे तिथे तो टर्फ आहे, समजा पाऊस पडत टाळं लावलं तर तुम्हाला आवडेल का? टाळं लावणाऱ्याला तुम्ही काय सांगाल? तुमच्या घराला लावा. जरा बघा, हे सगळं चित्र बघा, हे किती लहान पोरं आहेत बघा. सगळे कुठल्या कुठल्या एरियातले आहेत? कांजूरमार्गवरनं लोक इथे येत आहेत. आणि तुम्ही चालले बंद करायला. काय तर म्हणे बंद करून टाकू आपण हे सगळं. म्हणून आम्ही इथे खेळायला आता आपण बंद म्हणून हा करा का? आम्हाला पण नाही चालणार म्हणून ग्राउंड बंद नका करू. तो तरुण पिढी घडणार नाही. आणि म्हणून आपण या ठिकाणी बघू शकतो अनेक तरुणांच्या आणि लहान मुलांच्या ग्राउंडला टाळा लावला तर त्यांच्या कुठे टाळा लावू आपण?